विरोधक सांगतात निवडणुकीच्या आधी घेतलेला निर्णय पूर्ण होईल की नाही. त्यांना मी सांगतो, मैं जो बोलता हूं वो करता हूं, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं, और जो एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनता हूं. मी उगाच काहीतरी पोकळ आश्वासनं देणार नाही, कारण मी जे करता येणं शक्य असेल तेच बोलतो, आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. मी म्हणजे काही देवेंद्र फडणवीस नाही. नाशिक दत्तक घेणार होते, बरोबर ना? नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला सोडलं वाऱ्यावर आणि गद्दारानं डोक्यावरती घेतलं. लोकसभेत शिवसेनेच्या प्रचार गतीतून हिंदू धर्म आणि जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपाचा नोकर आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मताचे धर्मयुद्ध करा असे आवाहन जनतेला करीत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील प्रचारसभेत केला आहे. धर्मयुद्ध आयोगाला चालते का असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी धर्माच्या नावे नव्हे तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा असे आवाहन भारतीय जनता पक्षाला केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्वतःची कर्म काय आहेत ती तपासली पाहिजेत. तुमचे एवढेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते तर आमचे सरकार का पाडले, शिवसेना का फोडली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का फिरवला असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. भाजपने निवडणुकीत संत गतीने मतदान होऊ द्या अशा सूचना केल्या होत्या असा आरोपही त्यांनी केला. तुमची हिंमत असेल तर निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय बाजूला ठेवून समोरासमोर या असे आवाहनही त्यांनी केले. महायुतीचे नेते महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रद्रोह्यांना मत म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना यांनी मते देऊ नयेत असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही असे सांगत आम्ही शिवसेनेचे भाजप होऊ दिले नाही तर काँग्रेस कुठून होऊ देऊ असे प्रत्युत्तरही भाजपाला दिले. पोलिसांनो, तुम्ही 10 दिवस थांबा, राज्यात आमचे सरकार येणार आहे. मिंदेसह त्यांच्या साथीदारांना तुरुंगात टाकू असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.